शब्द स्वरांचे बनती गाणे, साजनवानंद तराणे, रसिकांची ही जुळते नाते घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या, गोष्टी गाण्यांच्या. नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गाण्यांच्या गोष्टी उलगडत असताना आपल्याला मिळालेला वारसा आणि एक समृद्ध परंपरा कुठेतरी आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर येते. कारण महाराष्ट्राला गीतकाराची, संगीतकारांची एक खूप मोठी परंपरा मिळाली आणि त्यातूनच कितीतरी वाटा आजच्या काळातल्या सगळ्या गीतकार संगीतकारांना नक्कीच मिळाल्यात. म्हणून पुन्हा एकदा त्यांची साक्ष किंवा त्यांची आठवण काढत आज आपण पुन्हा एकदा ज्यांच्याशी गप्पा मारणार आहोत त्यांची ओळख करून घेऊया. गीतकार गुरु ठाकूर आपल्यासोबत आहे. गुरु नमस्कार. आणि त्याचबरोबर गायक आणि संगीतकार अजित परब आपल्यासोबत आहे. अजित नमस्कार. अजित, मी आत्ता म्हटलं तसं पूर्वसुरींची एक खूप मोठी परंपरा आणि त्यांचं एक श्रेय आपल्यासोबत आहे. जसं मागच्या भागात तू म्हणालास की गुलजारांचा प्रभाव असतो किंवा संगीतकार म्हणून तुमच्यावर सुद्धा काही प्रभाव असतात जे आपण वर्षानुवर्ष ऐकत येतो आणि खूप मोठं भाग्य लागतं की जिथे तू खळेकाकांच्या बरोबर काम करणं असेल, त्यांच्याबरोबर खूप तुला अनुभव घेता आला, त्यांचं शिकता आलं. तर ह्याचा संगीतकार म्हणून तुला किती गोष्टींमध्ये कसा उपयोग झाला? 100% मला असं वाटतं कुठल्याही कलाकाराच्या बाबतीत, तो गीतकार असो संगीतकार असो, त्याच्यावर जे संस्कार झालेले असतात, आतमध्ये जे झिरपलेलं असतं तेच तो परत बाहेर त्याच्या एक्सप्रेशनमध्ये, त्याच्या स्टाईलमध्ये ते एक्सप्रेस करत असतो. त्यामुळे तुमच्या आत काय झिरपलं आहे त्यावरच ठरणार आहे की तुमच्या नंतर तुम्ही ते रिप्रोड्यूस काय करणार आहात. तर मला असं वाटतं आमच्या पिढीच्या बाबतीत आम्ही त्या बाबतीत खरंच खूप भाग्यवान आहोत की हे सगळे स्टॉलवर्ड्स, हे सगळे महान कलाकार म्हणजे देवकाका असतील, खळेकाका असतील, बाबूजी असतील, दत्ता डावजेकर असतील, यांचा आम्हाला बऱ्यापैकी सहवास लाभला. तो त्यांच्या उतारवयात का असेना पण त्यांचा सहवास लाभला आमच्या पिढीला. आणि त्याचे संस्कार जे झाले त्या संस्कारातून मला असं वाटतं की तुम्हाला एका ठराविक बेंचमार्कच्या खाली तुम्ही विचारच करत नाही की हे नाही, मी नाही करू शकत. त्याचबरोबर मला असं वाटतं की त्यांचे जे प्रोफेशनल एथिक्स किंवा काम करण्याची पद्धत होती किंवा गाण्यावरची जी श्रद्धा आणि त्यांच्या कामावरची जी श्रद्धा होती ती मला असं वाटतं बरेचदा तुम्ही बिंग अ प्रोफेशनल काम करत असताना बरेचदा तुम्हाला तडजोडी कराव्या लागतात. पण त्या कितपत कराव्यात या बाबतीत मला असं वाटतं की ज्यांनी खळेकाका असतील किंवा त्या पिढीतल्या मोठ्या मोठ्या लोकांबरोबर कामं केली आहेत, तर मला असं वाटतं की प्रोफेशनल म्हणून पण तुम्ही एक ते तुम्हाला दीपस्तंभासारखी मार्गदर्शन करत असतात त्या बाबतीत की तुम्ही क्रिएटिव्हली किती खाली यावं किंवा तुमची लक्ष्मण रेषा तुम्ही कुठे प्रत्येकाने आपापली ओढावी या बाबतीतही त्यांचं मार्गदर्शन झालं. आणि विचार करण्याची एक प्रक्रिया अगदी सुरू झाली आणि गाण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्की बदलला. पण आज खळेकाकांच्या आठवणीत काय सादर करशील? मी खळेकाकांबरोबर एक 3-4 अल्बममध्ये गायलो होतो. त्यातला एक होता जो रामावरती त्यांनी केलं होतं, ज्यात मी 4 अभंग गायलो होतो आणि 4 राहुल गायला होता, राहुल देशपांडे. बरं. त्यामध्ये गमतीशीर असं हे आहे की जथा वैष्णवांचा असा एक अभंग होता ज्याला त्यांनी एकाच अभंगाला 2 चाली लावल्या होत्या. एक माझ्या स्टाईलची होती, थोडंसं भावगीत आणि त्या पद्धतीची, आणि एक थोडंसं ॲग्रेसिव्ह वसंतरावांच्या स्टाईलची होती जी राहुलसाठी केली होती. त्या एकाच गाण्याला 2 चाली केल्या होत्या. तर त्यामुळे ते फार आज आठवताना फार गंमत वाटते. तर त्याच अल्बम मधला एक, मला वाटतं त्यातनं तुलाही एक धडा मिळाला की संगीतकार म्हणून गायकाच्या दृष्टीने कसा विचार करावा, हा सुद्धा एक वेगळा धागा त्याच्यामध्ये आहे. ऐकूया.
गाऊनी महिमा श्रीरामाचा नाममुखी घ्या राम, नाममुखी घ्या राम, गाऊनी महिमा श्रीरामाचा नाममुखी घ्या राम, नाममुखी घ्या राम, जपा हो श्रीराम जय राम, जय जय राम, जपा हो श्रीराम जय राम, जय जय राम, गाऊनी महिमा श्रीरामाचा नाममुखी घ्या राम, नाममुखी घ्या राम. रामची गावा राम पुजावा, रामची गावा राम पुजावा, मना मनातून राम रहावा, मना मनातून राम रहावा, वंदन करुणी श्रीरामाला, वंदन करुणी श्रीरामाला, नाममुखी घ्या राम, जपा हो श्रीराम जय राम, जय जय राम, जपा हो श्रीराम जय राम, जय जय राम, गाऊनी महिमा श्रीरामाचा नाममुखी घ्या राम, नाममुखी घ्या राम, नाममुखी घ्या राम. वा, म्हणजे त्या कलाकृतीमधली ती एक पारंपरिकता किंवा एक प्रासादिकता ज्याला म्हणता येईल ती खळेकाकांच्या या रचनेमध्ये जाणवते. आणि मग अजित कट तू मला तुझा लोकमान्य चित्रपट आठवला. म्हणजे ह्या विषयाला धरूनच म्हणजे एका बाजूला ते गजानना गजानना जे गाणं झालंय त्यातलं, मग ते करत असताना हे सगळे पूर्वसुरींचे आशीर्वाद कुठेतरी कामी आलेच आहेत. पण विषयाच्या दृष्टीने लोकमान्यासारखा विषय, जसं सुरुवातीला आपण म्हटलं की प्रकाश बाबा आमटे, मग त्यांचं कार्यकर्तृत्व असा तो विषय असतो, तसं लोकमान्य चित्रपटाच्या बाबतीत झालं का, विशेषतः या गाण्याबद्दल? नाही, हे खळेकाका टू लोकमान्य ह्याच्यात एक गमतीशीर कनेक्शन आहे. ते म्हणजे शंकर महादेवन. लोकमान्य चित्रपटाचं संगीत आधी शंकर एहसान लॉय करणार होते, कारण निखिल अडवाणी जो शंकर एहसान लॉय यांचा मित्र आहे, त्याने हिंदीत बरेच चित्रपट केले, तो प्रोड्यूस करणार होता, ओम राऊत ती डिरेक्ट करणार होता. आणि त्याचं काम सुरू झालं होतं ऑलरेडी. ओम सांगायचा की असं असं शंकर भैयाने असं ऐकवली चाल वगैरे, पण त्याला समहाऊ तो मराठी विषय होता, त्यात परत पिरियड होता, त्यामुळे त्याला ते भावत नव्हतं तेवढं. ते चाली उत्तमच करत होते, पण त्या विषयाला धरून ते मराठीतला आणि लोकमान्य हा विषय आहे, त्यामुळे त्याला ते भावत नव्हतं. आणि वन फाईन डे अचानक मला ओमरावचा फोन आला की अरे लोकमान्य तू कर. तर म्हटलं अरे तू शंकर एहसान लॉय कर. नाही अरे ते काय आमच्या खूप सिटिंग झाल्या पण जुळत नाही. मग ते पण शेवटी म्हणाले की नाही ठीक आहे ओम, तुम्हें जो चाहिए उससे आप करो. आणि त्या सगळ्यात निखिल अडवाणी पण त्या चित्रपटातून बाहेर पडला होता, त्यामुळे मग ते नंतर गणितं बदलली त्याची. तर मी म्हटलं ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. त्यानंतर काही दिवसांनी षण्मुखानंदाला खळेरजनी होती आणि मी जाहिरातीत नाव वाचलं होतं शंकर भैयांचं, आणि मला ते एवढं असं ऑकवर्ड कारण नसताना वाटायला लागलं की आता ते समजा समोर आले तर मी काय रिॲक्ट होऊ, कारण त्यांच्यासाठी कोण आहे अजित परब, ठीक आहे आमच्या चांगली ओळख आहे असं तसं. आणि मी सतत टाळत होतो त्यांना की ते, आणि इंटरव्हलला अचानक ते समोर आले आणि ते अरे अजित कैसा आहे, म्हटलं हाँ शंकर भैया ठीक हूँ. अरे तू लोकमान्य कर रहा है ना ओम की, हाँ तो यार गाने को बुला मुझे. झालं की अरे किती छान, बरं तुम्ही करणार होता म्युझिक त्याचं, ते काही जुळलं नाही.
तर तो माणूस स्वतःहून मला म्हणतो की अरे गाणे को तो बुला. त्यानंतर 2 दिवसांनी मला ओमचा फोन आला. तो म्हणाला अरे मला शंकर भैयांचा फोन आला होता आणि ते म्हणाले अरे यार तू म्युझिक नाही दे रहा तो गाणे को तो बुला. असं त्यांनी ओमला बरं त्याला काय गरज आहे संगीतकार म्हणून पण आणि गायक म्हणून पण काही गरज नाहीये. विश्वविख्यात माणूस आहे तो. मनाचा मोठा माणूस आहे आणि त्यांनी याच्यात 2 गाणी गायली आणि ती दोन्ही गाणी फुकट गायली. एकही पैसा घेतला नाही त्यांनी. गोष्टी गाण्यांच्या. खरंच असं वाटतं की बाबा आपण आर्टिस्टही असा असावा आणि माणूसही असा असावा. खरंय. तर बस सॅल्यूट आहे शंकर भैया. खरंय. आणि पुन्हा इथे खळेकाकांची पुण्याई सुद्धा कुठेतरी आहेच. म्हणजे तो एक धागा कारण तेव्हाही त्या काळातही जेव्हा कल हो न हो किंवा त्यांचे एकाहून एक धडाधड सुपरहिट सिनेमे त्या काळात तो खळे रजनीमध्ये गायला यायचा आणि तो एवढा असा खोटा विनम्रपणा अजिबात नाहीये त्याच्याकडे की तो खळे काकांसमोर पण ना त्याला असं लागते विचारे अरे क्या शंकर क्या चालू आहे नाही अभी एक ओ कल हो ना एक फिल्म की है अभी वो बंटी और बबली की आहे आणि एवढं त्याला म्हणजे असं मनात आपल्याला दिसायचं की त्याला ते काय फार भारी वाटत नाही यांच्या समोर. नाही तुमच्या समोर मी काय सांगू असं एक ते आतूनच. त्यामुळे एवढा मोठा माणूस आहे ना. ग्रेट. तर नेहमी आपण ज्या लोकांना कलाकार आणि त्याचबरोबर माणूस म्हणून असं इथे बघतो ना त्यांच्यापैकी तो एक आहे. वा वा. आणि अशा मंडळींना तुम्ही पाहिलंय आणि त्यांच्या बरोबर सगळे अनुभव घेतलेत हेही खूप मोठं आणि महत्वाचं आहे. मला वाटतं त्यातलं लोकमान्य मधलं गजानन ऐकूया. गजानना गजानना पार्वती नंदन गजानना विघ्न विनाशक एकदंताय गौरी पुत्रा गजानना. गजानना गजानना पार्वती नंदन गजानना विघ्न विनाशक एकदंताय गौरी पुत्रा गजानना. देवांचा तू देव मोरया गातो तुझे गुणगान वाट नवी चालाया दे तू शक्तीचं वरदान. गजानना गजानना पार्वती नंदन गजानना देवांचा तू देव मोरया गातो तुझे गुणगान वाट नवी चालाया दे तू शक्तीचं वरदान. तुझं वैण न कोणी दयाळ माझ्या मनीची ठेवी जाण घेऊन वसा भक्तीचा चालू बाप्पा मोरया बाप्पा मोरया मोरया एकदंताय मोरया 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 वक्रतुंडाय मोरया 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 एकदंताय मोरया 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 वक्रतुंडाय मोरया. गजानना गजानना पार्वती नंदन गजानना विघ्न विनाशक एकदंताय गौरी पुत्रा गजानना. वा. या सगळ्याच गाण्यांमधनं जेव्हा आता ह्या मागची निर्मितीची कथा जेव्हा कळते तेव्हा लोकांना पण ऐकताना मजा वाटते. आणि आम्हाला अनेक फीडबॅक असे येतात की अरे वा किंवा त्याच्या मागे असं घडलं होतं का. तसं गुरु तू आणि अजय अतुल हे एक वेगळं असोसिएशन झालं आणि कितीतरी चित्रपट म्हणजे अगवैयारेच्या आणि तिथून जी सुरुवात झाली त्यातला एक सगळ्यात महत्वाचा आणि माइलस्टोन म्हणता येईल म्हणजे तो नटरंग. तर नटरंगची गाणी करताना मग चॅलेंज काही वेगळं होतं. पुन्हा एकदा तो नटाचा एक प्रवास होता. तर त्यावेळेला काय घडलं होतं आणि ती गाणी कशी झाली. तो लिहिला पण मीच होता चित्रपट. बरं. त्यामुळे त्याच्यातच होतं. जेव्हा तुम्ही नुसती गाणी करता तेव्हा ते तुम्हाला त्यात जावं लागतं. गोष्ट काय पण त्या प्रोसेसमध्ये कादंबरीचा सिनेमा होणं त्यातले हे सीन हवे ते नको आणि तो खूप मोठं हे होतं. त्यामुळे फक्त काय झालं की लावणी कल्चरच माहीत नव्हतं मला आणि तमाशा काय असेल तर त्याचा थोडा अभ्यास करावा लागला. त्या भाषेचा अभ्यास करावा लागला. आणि मग त्यावेळेस अनेकांनी आम्हाला हे पण केलं होतं की कारण मी एका वेळी आणखीन पण खूप जणांची गाणी करत होतो. तर बाकी लोकांनी मला हेही सांगितलं की अरे आता कोण बघणार ते तमाशाचे ते सोड माझं गाणं आधी कर असं सांगण्यासाठी. पण तेव्हा कम्प्लीट सगळ्यांची खात्री होती की काळ इतका पुढे गेला. आता कॉलेज आणि आता इंग्लिश गाणी मराठीच कोण ऐकत नाहीये तर हे कोण ऐकणार वगैरे. म्हणजे एक काळ होता जेव्हा तमाशापट रंगले. हा पण आता ते आउटडेटेड झालंय हे आणणं हे मोठं टास्क. तेव्हा ते करताना मग ते कुठेतरी तुम्ही होता ना की अरे हो खरंच आहे करावं की नाही. तर तेव्हा ठरलं की आपण 100% करू आणि मग लोकांचं लोकांवर तिथे 50% वर किंवा कमी ते
आणि दुसरी गोष्ट हा होतं की तमाशा किंवा लावणी करताना तो पारंपरिक प्रकारचा असेल, सिनेमॅटिक नसेल. अगदी तेव्हाचा जसा पूर्वीच्या काळात पठ्ठे बापूराव असतील, शाहीर अनंतपदी किंवा राम जोशी, तर तो पॅटर्न लेखणीत पण असावा हा मी प्रयत्न केला. त्यातली भाषा लिहिताना तो सिनेमातला तमाशा नको. तर ते सगळं केलं. आणि दुसरं एक आम्ही चर्चा केली होती, मला अजूनही आठवतं, की लावणी अशी करू की कुठली तरी आई पण आपल्या मुलीला ती म्हण म्हणेल किंवा शाळेत सादर केली जाईल, त्यात कुठे अश्लील चावट शृंगारिक शब्द येता नाहीत, तर ती पूर्णपणे. आणि तसं करूनही ती लोकप्रिय होऊ शकते किंवा हे एक लोकांना वाटलं की असं नसेल तर ते चालत नाही. तर तो एक प्रयत्न, आणि मी शेवटपर्यंत सगळ्या गाण्यामध्ये ते जपलं होतं नटरंगमध्ये. तर तो एक वेगळेपणा त्यात होता. पण अप्सरा आली किंवा वाजले की बारा हे कसं सुचलं? काय नेमकं 12 का वाजवले? नाही, 12 वाजवले ऍक्च्युली वाजले म्हणजे 116 चांदकिरा ते तसं झालेलं आहे. हा नाही ते याच्यासारखं झालं 1 2 3 4 5 6 7 होतं की त्याने ते डमी शब्द दिले होते. बरोबर. तसं अजय अतुलने डमी शब्द म्हणून वाजले ना 12 असं एक दिलं होतं. डारा 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 आता वाजले ना 12 असं एक त्याने हे केलं होतं. आणि ते रवीला इतकं आवडलं की तो म्हणाला हे आपण खूप 12 वाजवलेस तू माझे असं. तर ते पण ते 12 वाजवलं तसं काही नव्हतं. तर मग ते म्हणाले की मी म्हटलं याच्यावर करू कसं ना, कारण तू शब्द लिही. मी म्हटलं अरे तुम्ही मला म्हणाल पण उद्या ते क्रिटिक्स मला जोडतील, कारण काय तो काळ एवढा जुना दाखवलाय की कोणाच्या हातात घड्याळच नाहीये. तर मग ती अचानक ती बाई वाजले ना 12 के वाजले का म्हणेल. तर मग तेव्हा तो काळ असा नव्हता की 12 वाजेपर्यंत बाहेर राहायचं, असं काहीच नाही. हो, तोही एक फरक आहे. गाव आहे, जत्रा आहे आणि खूप जुना काळ आहे तो. तर मग त्यात ते 12 कुठून वाजवायचे असं ते होतं. आणि मग ते त्याच्यावर चालत शब्द सुचले. तर तो त्याचा इंटरेस्टिंग प्रवास आहे. मी घरी आलो, त्या चालीवर काय लिहू विचार करत बसलो. मग ते चित्रपट मीच लिहिला होता. ते हे इतके कोणी श्रीमंत नाही आहेत की ते तिकीट देऊन पैसे तमाशाला जातील. तर मग गावच्या जत्रेतला तमाशा आहे तो बघायला गेलाय. मग इथून ना उलटा प्रवास सुरू केला मी. तर घरी आलो आणि बाबांना विचारलं की आपल्या गावच्या जत्रेमध्ये काय काय असतं. तर बाबा म्हणाले की आम्ही कोकणातले तळ कोकणात वगैरे तिथे तमाशा नावाचा प्रकार माहीतच नसतो. तर बाबा म्हणाले आपल्याकडे देवळाकडे दशावतारी नाटक असतं, तेच होतं, दुसरं काही होत नाही. आणि मग ते कधी असते जत्रा, तर ते म्हणाले की चैत्राच्या पौर्णिमेला आपल्या इकडे देवळाकडे जातो. मग त्या चैत्राच्या पौर्णिमेवरती त्या पहिल्या चालीत मला सुचलं की चैत्र पुनवेची रात आज आली या भरात, धड धड काळ जातं माझ्या मैन. आणि ते सगळं सुचत गेलं कवा कुठं कसं, कारण ते मिठत दारा 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 असंच होतं ना ते. पण ते 12 कधी वाजतील असं ना. नाही पण ते पुढचं जे आहे असं काही करतात ते एवढं फास्ट आहे ते की ते म्हणजे मला त्या टेम्पोची लावणी मला आठवत नाही त्याच्या आधी कधी झाली आहे त्या स्पीड. दुसरी गोष्ट म्हणजे ते एवढी फास्ट आहे लावणी झाल्यानंतर पण मला ते नव्हतं केलेलं, कारण तिथे डरडा अजय जिथे दादा डिडी म्हणतो ना तिकडेच मला शब्द लिहायचं. जिथे म्युझिक वाजतं तिथे नसतात, तर तिथे त्याने म्हटलंच नव्हतं. त्याने नुसतं असं होतं ना ते. मला तिकडे गेल्यावर ते म्हणाला अरे तिथे पण पाहिजे काहीतरी आणि या स्पीडने. तर तेव्हा ते कशा पाहिजे होतं असं काय करतं. मला वाटतं मी याच्यात लिहिलंय ते आजीवासनच्या तिथे बसून 11th वरला. आणि मग ते वाजले की मला कधीतरी बाबांना विचारलं वेगळं काय असतं आपल्या त्यावेळेस. ते सापडता सापडता बाबा म्हणाले की जादा गाड्या सोडतात. आणि मग ते पूर्वी कसं होतं की 6ची गाडी शेवटची असायची, त्याच्यानंतर तीच रात्री तिकडे थांबून सकाळची पहिली म्हणून निघायची एसटी. बरोबर. वस्तीला मला वाटलं की ते जरी घड्याळ नसेल तरी गावातलं सामान्य माणूस घड्याळाचा उल्लेख त्या गाडीवरून करेल. गाडीप्रमाणे ते वेळ त्यांची ठरवतात. हा की आता 9च्या गाडी गेली आणि मग त्याच्यावरून ती 6ची गाडी गेली आणि 12ची गाडी निघाली. मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की 12 असं तिकडनं ते त्याच्यात सापडलं. वाह वाह. पण याच्याबरोबरच तो जो सगळा संसाराचा खेळ म्हणजे त्याच्या आयुष्याचा खेळ खरं तर झालेला आहे. आणि ते चित्रण अंगावर येणार आहे पूर्ण चित्रपटच. म्हणजे तू लिहिलायस तो इतक्या उत्तम रीतीने, पण तो खेळ मांडला इतकं जे आर्तता आहे त्याच्यामध्ये, ती आर्तता तुला कशी जाणवली? आर्तता त्याच्या बाबतीत म्हणता येईल की ती चाल घेऊन आली होती. ते ते वाचतं ना तेव्हाच ते इतकं अंगावर होतं. काही गाणं मला ते अजयनं दिलं होतं आणि मी ते मोबाईलवर रेकॉर्ड करून जात होतो, तर चालीत आर्तता होती. मला वाटतं की मी अजयचं ओशिवऱ्याहून निघालो आणि बोरिवलीला पोहोचेपर्यंत मी ते याच्यावर टाईप केलं होतं आणि त्याला त्या ओळी पाठवलं होतं पहिल्या आणि नंतर पुढच्या. आणि तो म्हणाला हे माइंड ब्लोईंग आहे. पण ते बरेच वेळा म्हणतो ना की एखादी चाल किंवा एखादा काहीतरी सूर ते घेऊन येतो आर्तता. तो तसं होतं पण डोजा बायरीशी ते लिहिणं, कारण तो तसाच होता. त्यात
त्यात एक दर्द होता, वेदना होती आणि ते आधीचा सीन लिहिलेलाच होता मी, बरोबर. त्यामुळे ते सापडत गेलं की तो अर्थता कोणाला विनवेल त्याच्या मनातल्या. मला वाटतं वर्तुळ पूर्ण झालं म्हणतात, वर्तुळ पूर्ण झालं, तिथे तुला सापडलं असेल ते. करेक्ट करेक्ट. अजित आज ऐकवणार आम्हाला गोष्टी गाण्यांच्या. आता मगाशी तू म्हणाला ना की वेगळ्या कल्चर, की विदर्भातला माणूस, कोकणातला माणूस होता, साधारण त्याच धर्तीचं तुझं गाणं देवा काळजी रे आहे. हो हो हो. पण ते एक्सप्रेशन जरी सेम असलं तरी ते भाषा वेगळी वेगळी आहे ती. बरं, मुळात तेच होतं की देवा काळजी करता नाही, संगीतकाराने त्याला सांगितलं होतं की साधारण खेळ मांडल्याचीच वेदना पाहिजे. तर मी त्याला म्हटलं की खेळ मांडल्याची वेदना कसं, त्याचा रेडिओ हरवला, अरे आयुष्य हरवलं नाहीये. बरोबर आहे. तर ते गाणं सुचतच नव्हतं, बरेच दिवस सुचत नव्हतं. आणि विजयने मला पाठवलं ना की एक ते फॉरवर्डेड जोक येतात ना की याला मालवणीत काय, मग ही जी कम्प्युटरची भाषा मालवणी असते तर काय, असं तो फॉरवर्डेड आला होता. मग गॉड ब्लेस यू, देव तुझा भला करो वगैरे असं होतं. तर मी तो मला म्हणाला की हे फॉरवर्डेड पाठवू नका हो, त्यापेक्षा लिरिक्स लिहून पाठवा, असं त्याने मला पाठवलं. तर मी म्हटलं की आज संध्याकाळी पाठवतो म्हणून. तर ते म्हणाले की देवाकाच काळजी, असं तो म्हणाला. अच्छा, तो विजय, कारण कोकणात खूप म्हणतात आता काय देवा काळजी. तर मी म्हटलं की हा वर्ड घेऊन करूया का हुक लाईन. तर तो काय टिंगल करतोय तू, सिरियसली घेत नाही त्याला. तेव्हा की तू दुसऱ्याचं कोणातरी करत असणार, माझ्याकडे लक्ष देत नाही, असं त्याने खूप हे केलं. तर म्हटलं एक मिनिट, असं करून मी ते देवा काळजीच्या लाईन पाठवल्या आणि त्याने त्या कंपोज केलं. तिथे उलटी प्रोसेस आहे की मी त्याला शब्द पाठवले आणि त्याने थोड्या वेळात मला ते कंपोज करून ते तेवढंच पाठवलं. तितकंच अप्रतिम, 2 टोकं. म्हणजे कधी कधी दोन्ही गोष्टी कमाल होतात. आता तू हे सांगितल्यावर पटकन की तो म्हणाल दुसऱ्या कोणाचं तरी गाणं, की गीतकार हा ना संगीतकारांसाठी एक मैत्रीण असते ना अशी, ही मला रिप्लाय करत नाही म्हणजे बहुतेक कोणावर तरी चॅट करते, तसे गीतकार संगीतकारांसाठी असतात नेहमी. मला देत नाही, दुसऱ्या कोणाचं तरी प्रत्येकाला तुझंच करतो असं सांगतो ना आपण. बरोबर आहे. संगीतकाराची व्यथा पण एका दृष्टीने, पण हे एक नातं आहे आणि ते नातं जितकं घट्ट असेल तितकं ते उत्तम आणि विश्वास पण असतो संगीतकार. बऱ्याच वेळा चाल पाठवल्यावर, मी परवा बोलवतोय सिंगरला, तर त्याचा इतका विश्वास असतो, मग तुम्ही किती वाजेपर्यंत जागू शकता, कारण त्याचा विश्वास आहे की उद्या तू देणार आहेस ते. आणि त्या विश्वासाला जागं राहणं हे नेहमीच असतं. मला वाटतं ऐकूया आपण खेळ मांडला. तुझ्या पायरीशी कुणी सान थोर नाही, साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई. हे तरी देवासर नायो भोग कशा पायी, हरवली वाट दिशा अंधारल्या दाई. ववाळूनी उधळतो जीव माय बापा, वनवायुरी पेटला. खेळ मांडला, खेळ मांडला, खेळ मांडला देवा, खेळ मांडला. सांडली गादीत भात घेतला वसा तुझा, तूच वाट दाखीव बा खेळ मांडला. धावी देवा पैल पार पाठीशी तू उभा, ह्यो तुझ्याच उंबरात खेळ मांडला. सार आधार कुणाचा नाही, भेगाळल्या भुई परिजीन अंगार जीवाला जाळी. बळ दे झुंजायला
कृपेची ढाल दे नविती पंच प्राण जीवारात ताल दे कर पलरान देवा जळल शिवार तरी नाही धीर सांडला खेळ मांडला खेळ मांडला खेळ मांडला देवा खेळ मांडला. वा अजित मस्त. आणि वादकांसाठी सुद्धा आपण एकदा टाळ्या वाजवूया, कारण एरवी खरंच आहे की ही रेकॉर्डिंग जेव्हा होतात तेव्हा तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की इतकी वाद्य असतात, पण 4 वाद्यांवर इतकं सगळं गाणं पेलणं हॅट्स ऑफ, खूप छान. पण हाच म्हणजे मैफिलीचा एक रंग चढतो म्हणतात. तुमच्या मैफिली अशा किती रंगल्या? म्हणजे अजय, अतुल आणि तू म्हणजे गोऱ्या गोऱ्या आठवतंय मला, किंवा कितीतरी म्हणजे कितीतरी गाणी त्याच्यानंतर अशी झाली की म्हणजे 20 वर्ष आम्ही काम करतो. 20 वर्ष तुम्ही एकत्र काम करताय. पण ते काम करत असताना असा एखादी अशी आठवण, एखादी अशी गोष्ट काय सांगता येईल त्यांच्याबद्दलची अशी, किंवा तुमच्या असोसिएशन बद्दलची? नाही, बऱ्याच वेळा आता काय होतं म्हणजे हल्ली की म्हणजे ते काय म्हणतात ते तुला नेमकं कळतं. करेक्ट. की बऱ्याच वेळा ती चाल, आता तर मी अनेकदा ते व्हॉट्सअपवर तो मला मुकडाचे हे गुरु हे केलं असं करून आणि मी शब्द पाठवतो, तर ते खूप जेल होणं असतं ना की त्यांना काय पाहिजे हे कळणं. कारण आम्ही 99% जवळ 100% मी चालीवरच गाणी केलेत सगळे. म्हणजे ते उलटी प्रोसेस आहे ना की एकही गाणं मी त्यांच्यासोबत शब्द आधी असं नाही केलं. त्या लावण्या असो, माऊली माऊली असो, कुठलंही गाणं आधी चाल डा 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 असं पाठवतात, मी लिहितो आणि पाठवतो. पण ते इतकं क्विक होतं, बऱ्याच वेळा अनेक संगीतकारावर होतही नाही. म्हणजे ती चाल पाठवलं मला 15-20 दिवस सुचतच नाही की असंही होतं. तर ते काय हवं आहे. आणि दुसरं हेच मला वाटतं की म्हणजे कवितेची आवड असणारा किंवा शब्दावर प्रेम करणारा संगीतकार आणि मला वाटतं की सुरावर प्रेम करणारा कवी असतो तेव्हा ते उत्तम गाणं होतं. कारण दोघंही एकमेकांमध्ये विचार केला जातो. पण म्हणजे एका बाजूला देवा काळजी, दुसऱ्या बाजूला गोऱ्या गोऱ्या गालावरी, म्हणजे ते तर लग्नगीत असं झालेलं आहे की कुठच्याही लग्नामध्ये ते वाचतं. आणि तिसरं म्हणजे अगदी महत्वाचा वेगळा विषय म्हणजे माऊली माऊली सारखं गाणं. तर ही 3 टोकं किंवा 4 टोकं किंवा अष्टपैलू असं म्हणावं लागेल. शाहीरच्या गाण्यामध्ये तो एक वेगळा प्रकार होता. हो, तोही पुन्हा एक वेगळा. किंवा अगदी अलीकडचा म्हणजे तो शाहिरांच्या चित्रपटातलं गाणं म्हणजे तर इतके त्याच्यावर रील्स झाले. तर हे सगळं करत म्हणजे त्याही शाहिरांच्याही चित्रपटातल्या गाण्याबद्दल काही वेगळी आठवण त्याची आहे का? म्हणजे कृष्णा पण आहे, म्हणजे तेही जाऊन ऍक्च्युली त्या याच्याबद्दल आहे. म्हणजे ते उमलून माझ्या बहरला मधुमास. कारण ते असं होतं की आधी त्यांनी एक छान कंपोज केलेलं ट्यून होती ज्याच्यावर लव्ह सॉन्ग करायचं होतं. आणि अजयकडे बसलो होतो, तो कंपोज काम करत होता, मी मागे. आणि 2-3 दिवस सुचतच नव्हतं कारण ती अप्रतिम चाल केली होती, सगळ्यांना आवडली होती आणि मला सुचत नव्हतं त्यावरती. आणि मग अचानक कारण त्याच्यामध्ये ते येत नव्हतं, तो काळ म्हणजे माहिती आहे ना एक, कारण तेव्हा ते एन दत्ता होते, तो ठेका होता टिक्का तो. बरोबर. तर तो आला की ते सुचेल ना असं, तर किंवा ओपी नय्यर तो काळ. तर ते मीही विचार केला की त्या काळामध्ये म्हणजे ते 35-40च्या काळामध्ये ते प्रेमात पडले असतील तर तेव्हा तेही शाहीर नसतील, तो काळ उभा करण्यात किंवा ती. तर तेव्हा काय असेल की तेव्हा गाण्यांची भाषा काय असेल, तर मला आठवले गजाननराव वाटवे वगैरे ह्यांची ती भावगीत होती ना, तर त्यातली भाषा जी असेल ती गाण्यातली. आणि त्याची गोष्ट अशी होती की ती मुलगी कवयित्री आहे, पण शाळेतली मुलगी, मग त्या काळातल्या ज्या कविता कानावर पडतील तसे ती शब्द लिहिल, तिच्या प्रेमगीतात असतील. आणि हा शाहीर म्हटल्यावर ह्याने जे पारंपरिक ऐकलं तेच तो लिहिल. बरोबर. तर त्याच्यावर मी त्या चालीत बसवायचा प्रयत्न करून मला काही सुचत नव्हतं. आणि अचानक अजयने ते वाजवलं, हे कसं वाटतंय असं म्हणून टंग 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 असं करून तो गॅप आहे ना त्याला टप करून, आणि त्याच्यावर नंतर तरी म्हटलं अरे हे अप्रतिम आहे, तर ह्याच्यावर सुचेल तुला. आणि मी तिथे लिहिलं होतं की आली उमलून माझ्या गाली, असं हे बेटर आहे. आणि बहरला हा मधुमास. मग तो म्हणला हे एकच नाही, डबल पाहिजे. मग परत मला लगेचच सुचलं झाली, ते परत लिहिलं. तर म्हणलं अरे हे सॉलिड होतंय. त्यामुळे मला असं होतं की त्या चालीतनं मी सुटतोय, हे जर त्याला वा म्हटलं. आणि त्याने केलं आणि त्याने मग आता तो शाहीर आहे तर त्याचं वेगळं येईल.
म्हणून ते ला 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 करून मग तेही लिहिलं तर ते पटकन सुचलं. आणि मला वाटतं की जे पटकन सुचतं ना ते आतून आलेलं असतं कुठे, कारण ते खूप वर्ष राहतं. तर तसं त्या गाण्यात कनेक्ट होतं. हो हो, आणि सगळे लोक कनेक्ट झाली त्याला. बरोबर, म्हणजे जसं सरसुखाचीला तुझी 2 गाणी क्लब झाली आणि एकत्र आली, तसं इथे हे 2 विषय एकत्र आले आणि शाहिरांचं म्हणजे खूपच खरंच वाटलं नव्हतं की इतकं व्हायरल होईल आणि त्याच्या काय झालं सगळे विक्रम, सगळे उच्चांक सगळे मोडले आणि इतकी रील्स त्या बहरला मधुमासने केलेली आहे. दे धक्का ही फिल्म जेव्हा झाली तेव्हा जी शुक्राची चांदणी उगवली ती सगळ्या कार्यक्रमातनं लावणी झाल्याशिवाय न थांबणारी अशी ती होती. तर ती कशी उगवली शुक्राची चांदणी? नाही, मी जसं मगाशी सांगितलं की दे धक्का ही फिल्म होती की ज्यात पहिल्यांदा असं वाटलं की हां आपण कंपोज करू शकतो, आपल्याला हे येऊ शकतं. आणि त्यात परत बऱ्यापैकी गावरान किंवा तसं त्याचं बॅकग्राऊंड होतं त्या चित्रपटाचं. लावणी होती, एक गवळण होती त्यात. तर लावणी त्याच्या आधी करायचा कधीच असा अनुभव नव्हता. आपण ज्या जुन्या लावण्या ऐकलेल्या असतात ते संस्कार असतात तेवढेच. पण मला असं वाटतं आरतीताईंनी ते गाणं एका वेगळ्याच लेवलला नेऊन ठेवलं आणि ते मला असं वाटतं ते श्रेय महेश मांजरेकरांचं आहे. कारण त्यांच्या डोक्यात पहिल्यांदा आलं की आपण आरती अंकलीकरांना सांगूया. तर का वाटलं मला आजही माहीत नाही, पण आरती अंकलीकरांच्या आवाजाची जी धार आहे त्या आवाजाने त्या लावणीमध्ये वेगळीच गंमत ऍड केली. खरं. अजित, आम्हाला काही एखादी छोटीशी झलक ऐकवणार? कुठली ह्याची? उगवली शुक्राची चांदणी. अडवू नका मज सोडाता पुर झालं ना धनी उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदणी अडवू नका मज सोडाता अडवू नका मज सोडाता पुर झालं ना धनी उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदणी. निर्व शांतता अवती भवती रात किड हे किरकिर करीती निर्व शांतता अवती भवती रात किड हे किरकिर करीती भीर भीर उडती वर पाकोळ्या धड धड होत मनी उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदणी. आहा, शिट्टी आलीच पाहिजे. पण आरतीताईंच्या आवाजाने त्याला एक वेगळी धार मिळाली आणि ही लावणी खूपच गाजली. प्रत्येकाच्या शब्दाला जसं अर्थ असतो एक वेगळा, जसं गीतकार म्हणून वेगवेगळ्या गीतकारांबरोबर तूही काम केलंस. वैभव जोशीचं नाव मगाशी तू घेतलंस आणि तुमचं एक गाणं अप्रतिम खूप गाजलं, इलूसा हा देह. आणि आनंद भाटे, प्रथमेश हे दोघंही इथे येऊन गेले, वैभवही इथे येऊन गेला. त्यामुळे या सगळ्यांच्या कार्यक्रमात किंवा आपल्या गोष्टी गाण्यांच्या मध्ये या गाण्याचा उल्लेख झालाच. तर त्या गाण्याविषयी तू आज काय सांगशील? वैभवही माझा खूप जवळचा मित्र आहे. खरं तर मी गुरु एवढं वैभव बरोबर काम केलं नाहीये, पण आमची एरवी भेटणं, बोलणं, गप्पा मारणं हे खूप होतं. त्यामुळे वैभव तसा खूप जवळचा मित्र आहे.
आणि उत्तम कवी आहे, उत्तम गीतकार आहे. या चित्रपटाच्या वेळेला ही मुळात पांघरुण हे मूळ कथा बाबा बोरकरांची एक लघुकथा होती, त्यावर आधारित हा चित्रपट होता. आणि त्या अख्ख्या चित्रपटाचा अर्क असलेलं एक अभंग खरं तर मी शोधत होतो त्यावेळेला. मी तुकाराम महाराजांचा मिळतोय का पण मला सापडला नाही. आणि त्यावेळेला नेमका वैभव काहीतरी त्याचा फोन आला का काय मला माहीत नाही. मी महेश दादाच्या घरी होतो आणि सहज बोलता बोलता मी त्याला असं म्हटलं की अरे मी असं असं आहे, अशी वनलाईन आहे. मी त्याला गोष्ट अगदी 5 मिनिटात सांगितली आणि तो म्हणाला ठीक आहे मी बघतो. आणि 5व्या मिनिटाला म्हणजे असं हे बरेचदा आता आपण सांगितल्यावर आता हे काय म्हणतो खूप टिपिकल वाटतं खूप बोलणं किंवा खरं नाही वाटणार. कधी कधी त्या मोमेंट असतात की जसं गुरुलाही माहितीये की कधी कधी काही गाठी सुटत नाहीत, म्हणजे ज्या अगदी आपल्याला वाटतात सोप्या आहेत आणि कधी कधी कठीण गोष्टी एकदम पटकन होऊन जातात. तर त्याप्रमाणे त्याने 5व्या मिनिटाला अख्खंच्या अख्खं गाणं पाठवलं आणि ते एवढं चपखल त्या फिल्मला बसलं की फारच अप्रतिम शब्द आहेत. आणि ते दोघांनीही गायलं, म्हणजे आनंद भाटेंनीही त्यांच्याही आवाजात आहे, कारण त्यात गुरु आणि शिष्य असं हे कॅरेक्टर्स होती त्यामुळे ते दोघं ते गाणं गायले होते. आम्हाला तुझ्या आवाजात आज ऐकायला आवडेल. इलुसा हा देह किती खोल डोह, इलुसा हा देह किती खोल डोह, स्नेह प्रेम मोह मांदियाळी मांदियाळी, इलुसा हा देह किती खोल डोह, स्नेह प्रेम मोह मांदियाळी मांदियाळी, इलुसा हा देह किती खोल डोह. चेहरा मागचा चेहरा कल्लोळ, चेहरा मागचा चेहरा कल्लोळ, आरशात लोळ बिंब जाळी बिंब जाळी, इलुसा हा देह किती खोल डोह, स्नेह प्रेम मोह मांदियाळी मांदियाळी, इलुसा हा देह किती खोल डोह. गोष्टी आयुष्याचं तत्वज्ञान कधी कधी तुम्ही गीतकार मंडळी असं सांगून जाता आणि मग ते कायमचं स्मरणात राहतं. मला वाटतं गुरु तुझी एक कविता आहे, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांना देऊन उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. ही कविता विंदांची म्हणून इतकी फिरली सोशल मीडियावर, आम्हाला सगळ्यांना सांगावं लागलं किंवा तूही अनेकदा सांगितलेस की ही बालभारतीमध्ये आहे 7वीच्या अभ्यासक्रमात. बरोबर. तरी पण लोक व्हॉट्सअपला जास्त फिरली, कारण त्याचं एक कॅलिग्राफी केली गेली, त्याचं चित्र केलं आणि त्याच्या खाली विंदा. आपलं आता सोपं झालंय ना. पण असं झालं तेव्हा एक त्याचं श्रेय तुला नक्कीच द्यायला हवं. म्हणजे मागे एकदा हे उदाहरण मी मागे एकदाही दिलेलं आहे की गदिमांच्या बाबतीत असं झालं होतं. आपल्या दूरदर्शनवरच एक पाटी यायची की अंगी नाही बळ दारी नाही आड, त्याने फुलं झाडं लावू नये, आणि खाली लिहिलेलं होतं संत तुकाराम. आता या ओळी गदिमांच्या होत्या, म्हणजे गदिमांच्या ओळी संत तुकारामांच्या वाटाव्यात, यापेक्षा वेगळं श्रेय काय? तसं तुझं झालं की तुझ्या ओळी विंदांच्या वाटाव्यात.
यापेक्षा वेगळं श्रेय काय? नक्की नक्की. पण काय होती ती कविता आणि काय झालं ते मुळात काय होतं, फार पूर्वी लिहिलेलं ते गाणं होतं, खूप कमी लोकांना माहिती आहे. बरं. आणि त्याला नीट बघितलं ते एक मुखडा आहे आणि 3 अंतरे आहेत. कविता नाही आहे, ती गाण्याचा फॉर्म आहे, ध्रुवपद आहे. आणि ती मी कुठल्या तरी त्या काळात ऑर्कुटचा काळ होता माहितीये, तेव्हा मी ते असं गाणं ते टाकलं होतं आणि एकाने माझ्याकडे मागितलं. आणि तेव्हा कॅसेट्स करायचे माहितीये ना, तर ते कुठलं तरी पुण्याचं वगैरे ती मुलं होती 2, त्यांनी म्हणाले की आम्हाला कॅसेटसाठी हे गाणं तुम्ही द्याल का? मी म्हटलं घ्या. त्यांनी चाल करताना ते म्हणलं की असे जगावे छाताडावर, हा शब्द बसत नाही, तो गेय नाही, मग तो बदलून आम्ही दुनियेमध्ये केलं तर चालेल का? तर मला असं वाटतं की ते जे आता व्हायरल झालेलं आहे ते त्यांच्या काहीतरी, कारण ते दुनियेमध्ये हा शब्द मी त्यांनाच फक्त लिहून दिला होता, मूळ कवितेतला बदलून चालीत बसत नाही. बरं. आणि मग त्याने पुढे काही ते झालं नाही, कारण ते त्यांचा एक प्रोड्युसर असतो ना, कोणीतरी कॅसेट अल्बम करायला पैसे, तो पुढे बारगळलं, मग ते कुठल्या तरी कंपनीला देणार होते, पण ते व्हर्जन त्यांच्याकडचं होतं. मग ते जर व्हायरल कुठे तसं झालं तर त्या मंडळींकडनं झालं असं, आणि ते ऑर्कुटला होतं. मग त्याच्यानंतर मला एक पुरस्कार मिळाला, इंद्रधनु पुरस्कार ठाण्याचा. तेव्हा तिथे पहिल्यांदा मी ती कविता ऐकवली होती आणि शन्ना नवरेंच्या हस्ते मला तो पुरस्कार मिळाला होता. ती कविता ऐकल्यावर शन्ना स्टेजवर आला आणि म्हणाले की ही तुम्ही कविता लिहिली आहे, ती तुम्ही ऐकवत चला बरं, नाही तर तुम्ही एक खूप मोठे क्रिमिनल आहात असं मी म्हणेन, कारण ही जगापर्यंत पोचायला हवी. इतके छान शब्द त्यांनी माझ्याकडनं घेतली आणि ती कविता लिहून त्यांनी सुंदर अक्षरात, त्यांच्या अक्षरात लिहून, उदय लाड म्हणून आहेत, उदयदादा लाड, त्यांना पाठवलं. त्याने ती फ्रेम काढून ते म्हणाले की शन्नानी त्यांच्या हस्ताक्षरात तुझी कविता पाठवली, खाली नाव तुझं आहे. तर ते, आणि मग अनेकदा ते त्यांच्या कार्यक्रमात ती ऐकवायचे आणि मला की, आणि मी लोकांना टाळ्याला की सांगतो गुरु ठाकूरच्या, मला वाटलं की इतकं छान आहे तर आपण ऐकूया, आणि मी ऐकू लागलो हळूहळू सगळीकडे. आणि लकीली असं झालं की ती आता 7वीच्या अभ्यासक्रमात बालभारतीला घेतली काही वर्षापूर्वी. त्याचे शब्द असे आहेत की असे जगावे छाताडावर, आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना. पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती, काळीज काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे ये आता बेहत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आणि शेवटचं कडवं आहे की करून जावे असेही काही, दुनियेतून या जाताना, गहीवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट घेताना. गहीवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट घेताना, स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, असे जगावे. वा वा. मला वाटतं पुन्हा मी म्हटलं तसं की आयुष्याचं तत्वज्ञान सांगण्याचा भाग की असे जगावे दुनियेमध्ये, हा त्यातला धागा आहे. आणि कसं जगावं तर थेटपणे भिडावं आणि असं जगावं, हे तू एक उदाहरण घालून दिलंस. आणि पाय असावे जमिनीवरती, हवेत कवेत आभाळ घेताना. आणि हे मी तुमच्या दोघांबद्दलही नक्की म्हणेन की तुम्ही खूप उंच भरारी घेताय आणि ही घेत राहा. 25-30 वर्ष तुम्ही काम करताय, पण पुढची अनेक वर्ष तुम्हाला काम करायचे, त्यामुळे तुमचे पाय असेच जमिनीवर राहू देत आणि लक्ष मात्र आभाळाकडे राहू दे. आणि हे करत असताना तुमच्याच एका गाण्यानी आजच्या या मैफिलीची सांगता करूया. एक खूप छान चित्रपट तयार झाला संदूक नावाचा, पुरा वेगळा विषय, आणि सुमित राघवन आणि हे सगळं म्हणजे डोळ्यासमोर आलं. आणि त्यातलं एक गाणं तुमचं फार गाजलं आणि आम्हालाही सगळ्यांना आवडतं, चांद तू न भातला. काय घडलं होतं त्या गाण्याच्या वेळेस? त्याचं पण गमतीशीर असं आहे की ते पिरियड फिल्म आहे ती, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातली गोष्ट आहे. आणि एक सेम सिच्युएशन याच्या आधी आपण की सुजाता नावाची फिल्म आहे ज्याच्यामध्ये नूतन ते हे गाणं गाते, गोरा गोरा, हा मोरा गोरा मोरा गोरा अंग लेले. तर ते असं झालं की सिच्युएशन की वडील झोपलेत आतमध्ये आणि बाहेरच्या खोलीमध्ये गाणं गाते. तर SD बर्मन म्हणाला मी गाणं करणार नाही, बाहेरच्या खोलीत कसं गाईल जर काही वडील आतमध्ये झोपलेत. तर ते म्हणाले ना गाणं तर मला पाहिजे, मग तिला अंगणात काढा. मग ते अंगणात आली, मग ते मोरा गोरामध्ये चंद्राकडे बघून वगैरे असं. पण त्यातला दिदींचा ती स्केल त्या गाण्याची, कारण आतमध्ये वडील झोपलेत तर त्याचं एक भान पण आहे. तर सेम सिच्युएशन इथे होती की त्याची
दोघांची मुलं, लहान मुलं झोपली आहेत आतमध्ये आणि हा एक रोमॅन्टिक गाणं बायकोसाठी गातोय. तर आपण जसं म्हणतो पूर्वीचे रेफरन्स कसे आपल्याला त्या त्या वेळेला येतात. तर एक तर शब्द गुरुने की तू प्रेमला, तू श्यामला, तू पद्मिनी, तू कामिनी वगैरे हे नॉर्मली आपल्याला आजच्या जगात हे शब्द ऐकायला मिळत नाहीत. पण एवढे तो काळ आणला, एवढे गोड वाटतात शब्द. आणि त्यातला जो ड्रामा आहे की जसं ते बाहोमे चले मध्ये असं आहे, ती बायको आणि तर ते गमतीशीर भाग आहे तो. तुम्ही जेव्हा आपण ते गाणं पडद्यावर बघतो तेव्हा आपल्याला जास्त लक्षात येतं. पण हे गाणं फारच मला वाटतं शब्दांनी ते जास्त अजून त्यातला जो पिरियड आहे म्हणजे 40s 30s मधला जो प्रणय आहे तो शब्दांनी जास्त अधोरेखित होतो. चालीतला गोडवा दोन्ही आहे. शब्द आणि चाल जेव्हा हातात हात घालून जातात तेव्हाच अशा उत्तम कलाकृती घडतात. आणि तुमचे दोघांचे शब्द आणि सूर असेच एकमेकांच्या हातात हात घालून राहोत आणि अनेक हात तुमच्याही हातात येऊत असंही नक्कीच म्हणेन. त्यामुळे आज या मैफिलीत तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल अगदी मनापासून तुमचे आभार. आणि त्याचबरोबर आपल्या प्रेक्षकांना नक्कीच सांगायचं आहे की गोष्टी गाण्यांच्या मध्ये असेच काही कलावंत आपल्याला भेटणार आहेत. पण आज इथेच थांबणार आहोत आणि यांना शुभेच्छा देत त्यांच्याच एका गाण्यानी, त्यांच्याच स्वरांनी आजच्या मैफिलीची सांगता करणार. ऐकूया. चांदतून भातला निबावळा चकोर मी, गुलाम होऊनी तुझा उभा तुझ्या समोर मी. चांदतून भातला निबावळा चकोर मी, गुलाम होऊनी तुझा उभा तुझ्या समोर मी. तू चंचला, तू कामिनी, तू पद्मिनी, तू रागिणी, तना मनात माझिया तुझी सदैव मोहिनी. उरात श्वास कोंडतो गाशी नको रुसू, शोधू सांग नेमके कुठे प्रिये तुझे हसू. हो रात श्वास कोंडतो गाशी नको रुसू, शोधू सांग नेमके कुठे प्रिये तुझे हसू. तू प्रेमला, तू श्यामला, तू कोमला, तू दामिनी, वेंधळा जरी तरी तुझाच चित्त चोर मी ना.